तपासणी करा आणि त्यांना पात्र करा. दर महिना 1500 रुपये प्रमाणात त्यांना लाभ देण्यात यावा. तसेच सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि इतर शेतमाल जो आहे त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे अशी आमची. आपण या ठिकाणी आलो ते म्हणजे आमचे मित्र रविकांतजी तुपकर, सर्व पदाधिकारी, आमच्या वैदिक उपस्थित शेतकरी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र. रवी भाऊंनी सांगितलं ते खरं आहे, हे कुठले राजकीय उपोषण नाहीये. पण आम्ही त्या दृष्टीने तुमच्याकडे बघत येत नाही. मला माहिती आहे शेतकऱ्यांविषयी तुमचा जिव्हाळा आहे, कळवळा आहे, प्रेम आहे, हे किती याची मला जाणीव आहे. कारण आपण सगळ्यांना अनेक वर्षापासून ओळखतोय. आणि गिरीश भाऊंच्या एकच जण पकडा आता, हात लावा. गिरीश भाऊ हात लावा. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रविकांत भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. पीक विमा आमच्या हक्काचा, मुलाच्या बापाचा. 5 दिवस आपण कुठला बसलेला आहात. डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत. क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं. आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इथे तरी प्रश्न सुटणार नाही. मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपलं प्रतिनिधी घेऊन आणि त्या ठिकाणी चला. पाच दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो. आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो. 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी. पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल.